मी डॉक्टर पांडुरंग पिळणकर इचलकरंजीमधून आपल्याशी संवाद साधतो. आज 1 जुलै म्हणजेच डॉक्टर डे. आज सकाळपासून अनेक जणांच्या शुभेच्छा आल्या, त्या आम्ही स्वीकारल्या देखील. आम्ही जर अनेकांना आज शुभेच्छा दिल्या. आज मला या डॉक्टर डेच्या निमित्तानं सांगायचं आहे की डॉक्टर हा समाजाचा एक आत्मा आहे, समाजाचं भान आहे. मात्र रुग्णाने देखील डॉक्टरांशी संवाद योग्य वेळी साधला पाहिजे, तरच आपल्या आजारांचं निदान होईल आणि त्यानुसार त्यांना उपचार देण्यासाठी योग्य वेळ मिळेल. मात्र अलीकडच्या काळामध्ये रुग्ण स्वतःच बऱ्यापैकी YouTube आणि WhatsAppवरून उपचार घेऊन अगदी सरतेशेवटी मग डॉक्टरांच्याकडे येतात आणि मग डॉक्टरांनाच काही वेळा ज्ञान शिकवून जातात. दुसरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये शरीराच्या आजारांपेक्षा मनाचे आजार खूपच वाढलेले आहेत. आणि या मनाच्या आजारांसाठी आपल्याला मानसिकता आपली खूपच बदलली पाहिजे. सायकोसोमॅटिक डिसीज म्हणजे मनोशारीरिक आजारी जवळजवळ 70% आहेत आणि बाकीचे 30% आजारी पाणी, हवा, विषाणू, जीवाणू यापासून माणसाला येतात. आता 70% आजारांवर सुद्धा आपण प्रत्येक वेळी औषधोपचार करून आपल्या शरीराची हानी करत असतो. डॉक्टर डेच्या निमित्ताने सांगतो की शरीराचे आजार बरे करण्यासाठी औषध आहेत, मात्र मनाचे आजार बरे करण्यासाठी आपल्याला विविध गोष्टींचा वापर केला पाहिजे. नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे. जे आपल्याकडे आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे, जे नाही त्याची चिंता करता कामा नये. जे आहे त्याचा योग्य उपभोग घेतला पाहिजे. शरीराची संपत्ती, मोठी संपत्ती, त्याचा आदर केला पाहिजे आणि जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. मानसिक आरोग्य हीच खरी आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. हेच आज मी या डॉक्टरच्या निमित्ताने आपल्याला सांगतो. धन्यवाद.